तर गायचे बघू शकता ते सगळे असे डिझाईन केली फुलासारखे अख्खे पूर्ण लई लांब पतोर आहे आणि बॅक साईड आहे महाराजांची संत तुकाराम महाराजांची बघू शकतात आणि वर आपला तिरंगा आहे खूप छान असा. तर गायचे आहे कचऱ्याची बॉटल कशी आहे न्यू जनरेशनची भारी का नाही. हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ता नाही खूप वेळ झाला उठलोय. तिथं भेंडी शिजवाय टाकल्या भेंडी करतोय आज. दादा जेवून बसलाय. दादा बसलाय मोबाईल बघत. हो मी आलाय आता. जाऊ का अंघोळ कराय मी. तर गाईज आता मी चाललोय बाहेर. उम्या पण चाललाय कामाला केस वगैरे आवडतोय. आणि दादा कुठे गेलाय काय माहित. दादा कुठे गेलाय रे. वॉशरूमला गेलाय. जातो. तर काहीच बाहेर आलतो. तिथं माझा मित्र आहे ह्यो मित्र आहे बघू शकतात. खूप वेळ झाला बसलो. यूट्यूबची चर्चा चालू होती आमची. ह्यो मोठा युट्यूबर आहे. 10 मिलियन सबस्क्रायबर आहे त्याचे डायरेक्ट. तसं काही नाही. खोटं बोलतो ह्यो. कुठे बोलतो दाखवून तुला माहिती खरं ते खरं सांगतोय गायचं. लय खोटं बोलतो दाखवत नाही का. तर गाईज मित्राला वगैरे भेटलोय आता डब्बा घ्यायला चाललोय. डब्बा आलाय आपला. सो आता मी निघालोय. तर गाईज आता आपण आलोय भक्ती शक्तीच्या गार्डनला. डब्बा वगैरे घेतलाय बॅगीत ठेवलाय तो घेऊन आलोय. आता आपण आज जाऊ तर गेल्यावर बघू कसं वाटतंय. तर गाईज ही आहे कचऱ्याची बॉटल कशी आहे न्यू जनरेशनची भारी का नाही. भक्ती शक्ती तिथं पण आहे जुन्या टाईप मध्ये. पाणी आहे तिथं प्यायचं पण तिथं काहीच नाही दिसत. लई दिवसापासून बंद दिसतंय. तर गाईज भक्ती शक्तीत हा तिरंगा आहे भारताचा आपल्या. बघू शकतात किती छान आहे. तर गाईज मी तुम्हाला आज असा प्राणी दाखवतोय जो तुम्ही लाईफ मध्ये कधीच बघितला नसेल. तो म्हणजे पेंग्विन. कस काय कलर मध्ये तोंड उघडे बघा त्या बिचाऱ्याचं. इकडे किती बिचारे आहेत लय जण आहेत. त्यांना भूक लागल्या कोणतरी टाकाराव खायला. सगळ्यांनी असं खालीच टाकले. एवढे पेंग्विन दिल्यात तरी सगळ्यांनी आहे ना कचरा बऱ्यापैकी तर थोडा खालीच टाकलाय. तुम्हाला फुगा बघायचा फुगा थांबा मी तुम्हाला फुगा दाखवतो. कस काय. तर गाईज इथं बघू शकतात मोस्ट करून इथं फॅमिलीचे येतात जास्त करून. ह्या साईडला सगळीकडे बघू शकतात. सगळीकडे फॅमिलीज बसल्यात लहान बाळांना घेऊन. सगळे लहान बाळ खेळतात ते बघू शकतात सगळीकडे तिथं बसल्यात छानवाने. आणि जास्त करून स्वच्छ आहे गार्डन कारण की रोज सकाळी झाली स्वच्छता होते. सो त्याच्यामुळं आता दिवसभर असल्यामुळे थोडी कचरा आहे. बट थोड्या वेळच्याने म्हणजे रात्रीच्या टायमाला वगैरे स्वच्छता होऊन जाते. आणि ह्या साईडला आहे ना तो ब्रिज आहे आणि इथं जास्त करून ट्रॅफिक राहतं. आत्ता नाही आहे पण बट 5-6 वाजता होऊन जाईल इथं ट्रॅफिक पण. गाईज बघू शकतात किती छान अशा कुंड्या लावल्या साईडने. तर गाईज गार्डन टाईप किती छान केलं बघू शकतात हे दोन्ही साईडने. आणि मधोमध आपले शिवाजी महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज आहेत. त्यांच्या म्हणजे मूर्तीजवळ जाऊ शकत नाही आपण. तिथं सक्त मनाई लिहिली ते बोर्ड आहे ना तिथं. सो आपण जाऊ शकत नाही. इथून बघू शकतात किती छान दिसतंय. तर गायचे बघू शकतात ते सगळे असे डिझाईन केली फुलासारखे अख्खे पूर्ण लई लांब पतोर आहे. आणि बॅक साईड आहे महाराजांची संत तुकाराम महाराजांची बघू शकतात. आणि वर आपला तिरंगा आहे खूप छान असा. तर काही भक्ती शक्ती झालंय आता फिरून वगैरे सगळं. आता रूमवर चाललोय मी म्हणजे काहीतरी खातो आणि मग जातो. तर चला बाहेर जातो आता मी. मारून घे बरं स्वतःला. बास आहे. तर काहीच मंचुरियन घेतलंय आता आपण तिथून. तर काहीच रूमवर चाललोय. खूप जास्त ट्रॅफिक आहे. तर काहीच रूमवर आलोय आता जेवण वगैरे करायचंय. किंवा आमचा सांड पसारलाय आम्हाला. तर आता जेवण करतो. एडिटिंग करत होतो. एडिटिंग कंप्लीट झाली आपली. सो आता झोपायचंय. रात्रीच्या 12 वाजल्यात. आकाश बघू शकतात झोपलाय डायरेक्ट.
अख्खा अंधार वगैरे झालाय बाहेर. तर आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.